पंडित ने हमें भेजा है। ये मिर्जापुर नहीं, यहाँ के बाहुबली हम हैं। पंडित ने हमें भेजा है। ये मिर्जापुर नहीं, यहाँ के बाहुबली हम हैं। स्क्रीनमध्ये जर तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेनिंगला चाललेला त्याच्यावरती हे जे ट्विट आहे आपण क्रिएट केलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःचा पण व्हिडिओ क्रिएट करू शकता. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे आपण कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिल्यांदा काय करायचं आहे बीट मावडी सेल सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून हा व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपल्या इथे चेंज होते तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे आहे ना हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीट मॅपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जातील. त्यामध्ये तुम्हाला इथून फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुमचा फोटो इथून ॲड करायचा आहे. तर इथे आपण हा जो फोटो इथून ॲड करूया. फोटो ॲड केल्यानंतर दोन बटन इथून सिलेक्ट करायचं आहे परफेक्टमध्ये. अशा प्रकारे इथून प्रत्येक बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे. इथून आपण 3 डायलॉग दिले तर ते तुम्हाला इथून ॲड करायचे. मी एक डायलॉग दाखवतो ॲड करून त्यानुसार पुढचे जे 2 डायलॉग असतील ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. तर सिम्पली पहिल्यांदा आल्यानंतर ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिला डायलॉग इथून ॲड करायचा आहे. आता हा डायलॉग कुठपर्यंत येतो तो बघायचा प्ले करून. तर आपला हा डायलॉग इथपर्यंत येतो ह्याची लेंथ आपण वाढवायची आणि आता आपल्याला काय करायचं सिम्पली इथून हा डायलॉग ॲड केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट म्हणून जाय फेड इनचा तो इथून तुम्हाला स्लाईड करायचा आहे. तर इथं आपण स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पुढचे जे 2 डायलॉग असतील इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथून मी ना विटनानुसार इथून फोटो आणि PNG इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की PNG आणि फोटो आपण ॲड केल्यानंतर सिम्पली जे आपला पहिले ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं. ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ल्युमिन फ्लॅटचा इथून सिलेक्ट करायची. खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करू येतो मग अप्लाइड ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट मिळून जाईल पेंडिंगचा तो इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच स्प्लिट स्लाईड हा जो वेळ असेल तो स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच सेक्स स्लाईड हा जो वेळ असेल तो तुम्हाला इथून मिळून जाईल सिम्पली इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा तो बॅक स्लाईड करायचा आहे. इनमध्ये हा जो वेळ असेल तो तुम्हाला ते मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला रिपीलचा जो वेळ असेल तो स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस ओपनचं जो वेळ असेल इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा उठायचं आहे. खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून इनडोर अँड आउटडोअरमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॉरिझॉन्टल ओपनचा इथून स्लाईड करायचं आहे. ह्याच्या पेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा उठायचं येऊन व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इंट्रो अँड आउटडोअरमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा तो इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्यासुद्धा इफेक्टचे पहिला जो हा फोटो आहे तेवढीच इफेक्टची लेंथ ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीडला ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे थांबून व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आहे आणि रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा 3 नंबरला असेल इथून स्लाईड करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर दुसरा जो हा फोटो आहे जो तो आपण स्प्लिट केला आहे ते द्यायचा आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जायचं एकचा इथून स्लाईड करायचं आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या बॅगची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याचं यायचं आहे दुसरा फोटो जो तो आपण स्पीड केला आहे ते व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून
पार्टीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा आहे. तुम्ही स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. ह्यासुद्धा इफेक्टची दुसऱ्या फोटोपासून लेंथ असेल ती दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे ते यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली मोशन फोकसचा आहे. इथून स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 16 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला आहे ते यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा. इथून स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करा. ह्या इफेक्टची लेंथ असेल जो आपला 16 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. इथून हे झाल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल तिथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.